बघा त्यांना काय कुणाला करायचं ते करू दे. आमच्या पक्षात काही आहे का? आम्ही आमच्या पक्षापुरता आज बोलणार. प्रचाराचं रणांगण सुरू झालं त्याच्यावर आज आमच्या पक्षाची ताकद तिथं जास्त आहे. मला स्वतःला सुद्धा जवळपास 30,000ची लीड शहरांना दिली, आमदारला सुद्धा 20,000च्या पुढे लीड शहरांना दिली. ते शहर आम्हाला कसं सोडणार आहे? त्या शहरावरच आमची मदार आहे. आमच्या पक्षाच्या पूर्ण बीड जिल्ह्यातल्या बीड शहरावर आमची खूप मदार आहे आणि आम्हाला वर्षानुवर्षे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारं ते शहर आहे. त्याच्यामुळे काही काळजी करायची नाही. आणि परळी सुद्धा तसं आहे, परळी सुद्धा पवार साहेबांना मानणारच शहर आहे. तुम्ही बघा इतिहास काढून प्रत्येक वेळेस. ठीक आहे, एखादा अपवाद उघडून देऊ आपण. मागच्या वेळेस सुद्धा जी काय मतं झाली विधानसभेला हे दीपक पवार साहेबांच्या फोटो. त्याच्यामुळे हा विषय परळीचा सुद्धा आता दूध का दुधावर पाणी का पाणी दिसेल तुम्हाला. आज तुम्ही दीपक देशमुख यांच्या नावाची घोषणा केली त्यांच्या पत्नीची. आता काय पुढची रणनीती असणार परळीसाठी? बघा, आम्ही परळीचा नगराध्यक्ष पदाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा उमेदवार म्हणून संध्याताई दीपकराव देशमुख नाही, संध्याताई दीपकराव देशमुख या आमच्या भगिनीच्या नावाची घोषणा मी केलेली आहे. त्या नगराध्यक्षच असते. आमच्या ताईच्या पायात लक्ष्मी आहे आणि 100% आम्ही त्या नगराध्यक्ष एवढं सांगतो. आमच्या आदरणीय ताईंचं दीपक नानाला एवढे दिवस राजकारणात साथ देताना आज त्यांना एकदा नगराध्यक्ष बघायचं ना, बघताना समाधान वाटेल आम्हाला सगळ्यांना. खूप धन्यवाद. अंबाजोगाई मधलं जे समीकरण आहे ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आघाडी केलेली आहे भाजपच्या विरोधात. हो बरोबर आहे. आम्ही कुठे बोलतो भाजपच्या विरुद्ध आघाडी म्हणता येत नाही. आता तिथं भाजपच्या बी 2 उमेदवार वापरलेत आज. त्याच्यामुळे भाजप वेगळं आघाड्या वेगळ्या असं होऊ शकत आहे. त्याच्यामुळे जरा थोडा वेट अँड वॉच.